नमस्कार, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सर्वप्रथम मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, आज आपल्या लढ्यामध्ये प्रामाणिकता जर असेल तर आपण कल्पनेच्या बाहेरही आपला तो पाठपुरावा यशस्वी करू शकतो. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता, ज्या विषयावर काम करता, त्या विषयातले सर्वोच्च व्यक्तीपर्यंत, सर्वोच्च स्थानापर्यंतही पोहोचण्यास तुम्हाला तुमची प्रामाणिकता तिथपर्यंत नेण्यास उपयुक्त ठरते. तर अशा स्थितीने आज आपण रंकाळा येथे राज्याचे मुख्य सचिव राजेशजी अग्रवाल यांची आज निवांत निसर्गमय वातावरणात भेट झाली आणि त्यांच्याकडे मराठी शाळेत येणारे गुणवत्तापूर्ण शिक्षक, अभियोग्यताधारक या सर्व बाबींवर विशेष चर्चा झाली. त्याच्या संदर्भात त्यांनीही कौतुक केलं होणाऱ्या कामाविषयी. त्यांना आपण मराठी शाळांना जे भेट देतोय, पालकांशी संवाद साधतोय, हे सर्व अनेक गावांच्या भेटी, अनेक पालकांशी साधलेला संवाद, आलेले अभिप्राय याबाबत त्यांनी विस्तीर्ण चर्चा केली. त्यांच्यासोबत असलेल्या इतरही मंत्रालयीन स्टाफ हाही या कामाबद्दल आणि या आपल्या जे भूमिका आहेत आणि मराठी शाळा, मातृभाषा संवर्धन, मातृभाषेतून मुलांचा सर्वांगीण विकास याबाबत त्यांनी सर्व स्टाफनी जवळपास ही गोष्ट मान्यच केली आहे की मुलांचा सर्वांगीण विकास आणि मुलं परिपक्व घडू शकतात ही मातृभाषेतूनच. युनेस्कोच्या अहवालानुसार 8 ते 10 ते 16 पर्यंत अशा वयोगटातील मुलांना मातृभाषेतून शिक्षण असले तरच ती मुलं जगावर अधिराज्य गाजवू शकतात. परिणामी जगातल्या विविध क्षेत्रात आपल्या दैदिप्यमान कामगिरीने अधिराज्य गाजवू शकतात. अशा स्थितीत आमची विस्तीर्ण चर्चा झाली. माझ्यासमोर आपल्या युवा विद्यार्थी असोसिएशन कोर टीमचे पवन बंड सर असतील, विकास पाटील सर असतील, यासोबतच भगवान भुसे सर असतील, असे कोर टीम मेंबर्स उपस्थित होते. विस्तीर्ण चर्चा झाली आणि खरोखरच यांना न्याय मिळाला पाहिजे. पुन्हा मराठी शाळेला नवसंजीवनी प्राप्त झाली पाहिजे. सोबतच राज्यातील रिक्त पदांचा आकडा आणि त्यासोबतच आदिवासी विकास, नगर विकास, समाज कल्याण या विभागातीलही मुख्यतः तर 2 आदिवासी आणि समाज कल्याण हे पवित्रच्या कक्षेच्या बाहेर होते आणि ते पवित्र कक्षेत आले. त्यामुळे पवित्रच्या माध्यमातून मिळणारे शिक्षक ही बाब प्रामुख्याने आणि जाणीवपूर्वक नमूद केली आम्ही की त्यामध्ये अभियोग्यताधारकांच्या माध्यमातून जे शिक्षक प्राप्त होत आहेत मराठी सरकारी अनुदानित शाळांना, त्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या MPSC इक्वल अभ्यासक्रम म्हणजे अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या समकक्ष अभ्यासक्रम असलेल्या एक्झाम्स आहेत, हेही त्यांना प्रकर्षाने नमूद केलं आणि त्यांनी आमच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. याबद्दल आपला पाठपुरावा हा मुख्य सचिवांपर्यंत पोहोचलाय हे सांगायला मनस्वी आनंद होतो. तर ह्या विषयावर इथेच थांबतो. पुन्हा भेटूया. तर माझ्या यानंतर पवन बंड सर एक शॉर्टकट सांगतील आणि त्यानंतर भुसे सर सांगतील. आज आम्हाला इथं आम्ही आलो होतो इथं फिरायला. तर आज आम्हाला महाराष्ट्राचे सचिव आणि त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली. आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांना आपल्या महाराष्ट्रातले जे मेन मुद्दे होते आपल्या शिक्षक भरतीच्या बद्दल ते पण सांगितले त्यांना आणि शाळा कशी वाचावी याच्याबद्दल आपण थोडं त्यांना सांगितलेलं आहे. बस, नमस्कार. कार्यामध्ये जर म्हणजे कष्ट जर तुमचे खरे असतील तर त्या आपल्याला तुम्ही कुठेही जा त्या ठिकाणी तुम्हाला यश मिळत असतं. आज आम्ही सहज असं फिरायला करणारा पक्षी अभयारण्यामध्ये आलो असता आम्हाला आपल्या राज्याचे मुख्य सचिव या ठिकाणी भेटले आणि मुख्य सचिवांसमोर आज आम्ही आपल्या युवा विद्यार्थी असोसिएशन संघटनेमार्फत अध्यक्ष श्री तुषारदादा देशमुख यांच्या मार्फत आणि आम्ही या ठिकाणी आलो असता आम्ही त्यांना मराठी शाळेला कशी टिकली पाहिजे, मराठी शाळेचं महत्त्व कसं आहे हे त्यांना समजून सांगितलं. त्याचबरोबर मराठी शाळेमध्ये येणारे जे शिक्षक लोक असतात ते शिक्षक लोक वेगवेगळ्या परीक्षेतून अभियोग्यता असेल, टेट असेल, TET असेल, ह्या परीक्षेतून क्वालिफाय होऊन आलेले विद्यार्थी असतात आणि ते जे असतात तर त्यामुळे या जिल्हा परिषदेच्या ज्या मराठी शाळा आहेत त्यांना खऱ्या अर्थाने क्वालिटी एज्युकेशन कशा पद्धतीने मिळतं हे आम्ही त्यांना पटवून दिलं आणि हे आम्ही त्यांना सांगितलं. त्यांनीही आमचं कौतुक करून त्यांनीही खरोखर आम्हाला एकदम चांगला पॉझिटिव्ह असा प्रतिसाद दाखवला आणि मातृभाषेतून शिक्षण म्हणजे मातृभाषेतून शिक्षण दिलं जावं यासाठी ते देखील प्रोत्साहित आहेत. ते देखील म्हणजे
ते देखील पॉझिटिव्ह आहेत की खऱ्या अर्थाने त्यांनी आमचं सर्वांचं कौतुक केलं आणि आमची खरोखर आज एकदम म्हणजे कुठेही विचारत नसताना म्हणजे अशी अचानक भेट आणि मुंबई दौरा जो आपला कालचा होता पाठपुरावा खरोखर आता त्या ठिकाणी आजच्या भेटीने हा दौरा अजून यशस्वी झाला आणि या दौऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने आणखी भर पडली आणि खरंच आजचा जो आमचा या ठिकाणी येण्याचा दौरा हा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला असं मला वाटतं. या आमच्या सोबत विकास पाटील सर, तुषार देशमुख सर, पवन बंड सर आणि स्वतः मी आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने योग्य असा पाठपुरावा झालाय असं मला वाटतं. धन्यवाद. त्यांच्या लक्षात येतंय आता हळूहळू बदल आणि क्वालिटी एज्युकेशन मुलं येत आहेत. पण एक दुर्दैवानं पालकांपर्यंत हा अवेअरनेस नाहीये की टीईटी, सीटीटी आणि टेट नाही फाउंडेशनवर सोशल काम करतो.